नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपला फ्री मेहंदी क्लासचा चौथा दिवस आहे आणि हे 30 दिवसाचं चॅलेंज इतकं सुंदर पार पडत आहे की आपल्या चॅनलला 4000 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि आता माझा उत्साह अजून वाढलेला आहे तुम्हाला छान क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकवण्यासाठी। आज आपण डिफरंट टाईप्सचे बॉर्डर्स बघणार आहे। बॉर्डर म्हणजे कोणत्याही डिझायनिंग कंप्लीट झाल्यानंतर ना आपण ज्या लाईनने कंप्लीट करतो त्याला आपण बेल्ट म्हणतो किंवा बॉर्डर म्हणू शकता। आज आपण बॉर्डर्ससाठी पहिल्यांदा 4 लाईन्स शिकणार आहे। 4 लाईन्स काढल्यानंतर ना हे बघा लाईन उचलून घ्यायची आहे व्यवस्थित। 1 2 3 and 4 ह्या 4 लाईन कंपल्सरी प्रत्येक बॉर्डरला तुमच्या आल्या पाहिजेत। ह्या बॉर्डरचा वापर करून आपण बेल्ट डिझाईन काढणार आहोत। तर आपल्याला पहिली जी लाईन आहे डबल लाईन, त्या डबल लाईनला पूर्णपणे ही भरून घ्यायची आहे। हे बघा अशी मी लाईन पूर्णपणे भरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला स्कॅलप्स काढायचे आहेत। लक्षात घ्या याला आपण लाईन्स म्हणतो, सिंपल लाईन्स। तुम्हाला पेन्सिलने दिसत नसेल तर मी पेनने ड्रॉ करते। याला आपण लाईन्स म्हणतो, याला आपण स्कॅलप्स म्हणतो। यू शेप आहे याला आपण स्कॅलप्स म्हणतो। ही डबल लाईन आणि ही लाईन मध्ये जर आपण फिलअप केली तर ही बोल्ड लाईन बनते, ह्याला आपण बोल्ड लाईन म्हणणार आहे। ह्याला स्पायरल। आता हे बेसिक जे डिटेल्समध्ये तुम्हाला ज्यांची नावं पाठ पाहिजे असेल तर हे 4 यांची नावं कंपल्सरी पाठ ठेवा। त्यानंतर ना आपल्याला आता स्कॅलप्स काढून घ्यायचे आहेत। स्कॅलप्स म्हणजे यू शेप काढायचा आहे। आता हा यू शेप पूर्णपणे इथून स्टार्टिंग लाईन टू एंड लाईन पर्यंत ड्रॉ करायचा आहे। असं हे काढून घेतल्यानंतर ना खालच्या साईडला अर्ध सेंटीमीटरचं इथं मेजरमेंट घ्यायचं। हाफ सेंटीमीटर पट्टीमध्ये तुम्ही मेजरमेंट घ्या। इथे बघू शकता तुम्ही एकदम हाफ सेंटीमीटरमध्ये बघा, एकदम हाफ सेंटीमीटरमध्ये एक डॉट दिला आहे। मग ही लाईन पुढे कंटिन्यू करायची आहे, पुढे लाईन ड्रॉ करायची इथं। आता याच्यानंतर ना हा जो मधला भाग आहे तिथे आपल्याला एक बॉर्डर ड्रॉ करायची आहे। बॉर्डर काढताना मी हा मोठा यूचा वापर करून मोठा स्कॅलपचा वापर करून ही बॉर्डर कंप्लीट करणार आहे। असे एकसारखं अंतर ठेवून एकमेकांमध्ये हा यू शेप काढून घ्यायचा आहे। आता इथं जे अंतर आहे हे जे ह्या यू शेप आणि लाईन मधलं जे अंतर आहे ते पूर्णपणे भरून घ्यायचं आहे। स्ट्रोक पूर्णपणे कोनला दाबायचा आहे आणि अंगठ्याने जेवढं तुम्ही प्रेस करणार तेवढी छान पेस्ट येणार एकसारखी। कधीही प्रेस करताना कमी जास्त अंगठ्याला दाब कमी परत सोडला दाब कमी असं नाही करायचं आहे। सुरुवातीला तुम्ही इथे लक्ष द्या, तुम्हाला जेव्हा लाईन काढायची असते तेव्हा बघा 1 स्ट्रोकमध्ये मी ही लाईन घेते। कसं मी कोनला दाबून एक लाईन काढली, जर तुमचा स्ट्रोक कमी जास्त होत असेल तर तुमची लाईन अशी येणार आहे। ओके, हे एकदम रॉंग मेथड आहे आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षाही फिनिशिंगमध्ये लाईन हवी असेल तर डबल लाईन काढायची आहे आणि हा जो मधला स्पेस आहे तो एका प्रेशरने हा फिलअप करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे। आता इथं आलो यू शेप, पुन्हा डबल लाईन आणि स्कॅलप्स। अशा पद्धतीने ही पहिली जी बॉर्डर आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते ही बॉर्डर। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जेणेकरून माझ्यासोबतच तुम्ही। आता ही आहे फर्स्ट, आता आपण ही सेकंड पाहूयात। पुन्हा डबल लाईन, ह्या 4 लाईन कंपल्सरी ड्रॉ करायच्या आहेत। 2 3 आणि 4 ह्या 4 लाईन कंपल्सरी
4 लाईन कंपल्सरी काढायच्या आहेत. फर्स्ट 4 लाईन कंपल्सरी. ओके. 1 जी लाईन आहे फर्स्ट ती बोल्ड करायची आहे. बोल्ड, हे बघा, ही बोल्ड लाईन. आणि स्कॅलप्स, हा जो पॅटर्न आहे तो कंपल्सरी राहणार आहे. ओके. आता हा कंपल्सरी काढून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा स्कॅलप्स, मी जसं म्हणते स्कॅलप्स हा आपल्या अख्ख्या मेहंदीचा पूर्ण हा जीव असतो. आपण एखादी गोष्ट कंप्लीट केल्यानंतर मेहंदीमध्ये तुम्हाला एंडसुद्धा स्कॅलप्सनेच करायचा असतो. ह्याचा मोस्टली यूज होतो, त्यामुळे ह्याची जास्त प्रॅक्टिस करा. आता यूने स्टार्ट केली आपण बॉर्डर. आता आपण इथे डब्ल्यूने बघणार आहे, कंप्लीट करणार आहे. डब्ल्यूने पुन्हा 1/2 सेंटीमीटर असं अंतर घ्यायचं आहे आणि इथे डब्ल्यू पॅटर्न काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी ही बॉर्डर कंप्लीट करते. बघा, हे डब्ल्यू पॅटर्न थोडंसं अंतर ठेवायचं. इथे एक लाईन काढायची आहे आणि इथे कोनमध्ये दाब देऊन हा जो स्पेस आहे, ब्लँक स्पेस, तो फिलअप करायचा आहे. बघा, आणि डबल लाईन आणि स्कॅलप्स. तुम्हाला ऑर्गॅनिक कोन हवे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि मिनिमम तुम्हाला 5 कोन्स ऑर्डर करावे लागते. मॅक्सिमम तुम्हाला जेवढी गरज आहे सुरुवातीला तेवढे कोन लागतील. अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. थर्ड बघूयात. आता मी तिसरी बॉर्डर स्टार्ट करते. जसे आपले कॅपिटल अल्फाबेट आहे टी, त्यानुसार आपल्याला ही बॉर्डर स्टार्ट करायची आहे. आणि बॉर्डर्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत प्लेन पेपर कोन घेऊन बसा. मी जसं काढते तसंच तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला तिथल्या तिथे डाऊट्स क्लिअर होतील. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कुठे कोणता पॅटर्न समजला नाही किंवा किती पद्धतीने व्यवस्थित समजला आहे का, हे सुद्धा कमेंट करा. मला छान वाटतं तुमच्या कमेंट्स ऐकायला. आता आपण टीचा वापर करून बॉर्डर काढणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा एक कॅपिटल टी काढायचा आहे. पण हा टी काढताना एक अर्धा सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि सरळ टी आणि उलटा टीचा वापर करून आपण ही बॉर्डर कंप्लीट करणार आहे. तर मंडळी, ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत, हा क्लास आपण 30 दिवसांचा घेऊन आलो आहोत. याची फी फक्त 1999 रुपये आहे. आणि या क्लासची फी बाहेर तुम्ही बघितलं तर 5,000, 10,000, 15,000, 25,000 अशी खूप वाढत जाते. तुम्ही माझं वर्क बघू शकता. आता तुम्हाला पण कळलं आहे मी कशी शिकवते. त्याच्यामुळे तुम्ही हा क्लास जर केला तर हा क्लास आपला 30 दिवसाचा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बॉर्डरपासून, बेल्टपासून, कोन कसा बनवायचा, कोन हँडल कसा करायचा, कोण रिसेल कसे करायचे, याचं पूर्ण नॉलेज बेसिकपासून ॲडव्हान्स विथ ब्रायडल हे सगळं तुम्हाला दिलेलं जाणार. त्याच्यामध्ये तुम्ही फिगर वर्कसुद्धा शिकू शकता. बेबी शावर म्हणजेच डोहाळे जेवणाची मेहंदी कशी काढायची हे सुद्धा तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे. आणि हे क्लास आपले इंस्टाग्रामवर होणार आहे. ज्यांचं कोणाचं इंस्टाग्राम ID नसेल त्यांना मी इंस्टाग्राम ID कसं ओपन करायचं याच्यापासून सगळं शिकवणार आहे विथ सोशल मीडिया हँडलिंग. ज्यांना कोणाला यूट्यूबमध्ये इंटरेस्ट असेल तर ते यूट्यूबसुद्धा ओपन करून स्वतःचा बिझनेस कसा करतील, स्वतःचं आपलं एक स्क्रिप्ट कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्या क्लासमध्ये सांगणार आहे. तर वाट कसली बघताय, आपला हा व्हॉट्सअप दिलेला नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा क्लास हा अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला लाईफ टाईम मी गायडन्स करेल. हा क्लास तुम्हाला 2 महिन्याचं त्याचं रेकॉर्डिंग भेटणार आहे, जेणेकरून तुम्ही दिवसातला कोणताही वेळ, सकाळ असो संध्याकाळ असो, तुम्ही तो वेळ देऊन तुम्ही हा क्लास कराल. पहिल्यांदा 4 लाईन, बेल्ट आपले 1 डे मध्ये कव्हर नाही होणार आहे. आपण 3 दिवस बेल्टसाठी घेणार आहे. आज आपण डे 1 होता बेल्टसाठी. उद्या आपण अजून काही ॲडव्हान्स बघणार आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण पूर्ण ॲडव्हान्स बॉर्डर्स बघणार आहोत. स्कॅलप्स,
त्यानंतर इथं 1.5 सेंटीमीटरचं अंतर ठेवून पुन्हा एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता सरळ L उलटा L अशी ही बॉर्डर काढायची आहे. ही पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची शेवटच्या लाईनपर्यंत. मी कोन उचलून घेऊन ही लाईन काढत आहे L बॉर्डर. जर तुम्हाला कोन पकडता येत नसेल तर ह्या कोनचं बघा मी कोन कसा पकडते. हा सिंगल कोन आहे. जसं आपण पेन पकडतो तसंच आपल्याला कोन पकडायचं आहे. दोन्ही बोटं इथे वर ठेवायचे आहेत आणि एक जे मधलं बोट आहे ते खालच्या साईडला ठेवायचं आहे आणि इथे हा L बॉर्डर काढायला स्टार्ट करायचा आहे. बघा जेव्हा ही 2 बोटांनी मी जेव्हा प्रेशर देते तेव्हा माझं 2 बोट असं येते. ओके, माझा असा कोन धरला जातोय. त्यानंतरनं L बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतरनं खाली 4 लाईन काढायच्या आहेत. 1 2 3 आणि ही 4. पहिली जी लाईन आहे ती फिलअप करायची आहे. बघा इथे सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता किंवा ब्लँक सोडली तरी चालेल. जशी मागाशी सोडली होती तशी सोडली तरी चालेल किंवा फिलअप केले तरी चालेल. आता इथे L कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा स्कॅलप्स. ओके, आता O0 किंवा ह्याला आपण O म्हणू शकतो. O चा वापर करून आपल्याला बॉर्डर काढायची आहे. पहिल्यांदा 4 लाईन. फर्स्ट लाईन आहे ती फिलअप करायची आहे. पुन्हा स्कॅलप्स. आता इथे खाली हा जो लाईन आहे ह्या लाईनवर आपण सर्कल छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत. एकदम छोटे छोटे सर्कल. जर तुम्हाला इक्वल नसेल जमत तर डॉटिंग देऊन घ्या आणि ह्या डॉटवर आपल्याला हे सर्कल कंप्लीट करायचे. डॉटिंग लाईनवर आपल्याला हे सर्कल कंप्लीट करायचे आहेत. बघा किती सुंदर असे सर्कल कंप्लीट होत आहेत हे अशा पद्धतीने. त्यानंतर खालच्या साईडला बरोबर ह्याला चिटकून आपण पुन्हा स्कॅलप्स काढणार आहोत. बघा किती सुंदर अशी बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. आता या बॉर्डरमध्ये पहिला जो सर्कल आहे तो ब्लँक ठेवायचा, दुसरा फिलअप करायचा. पहिला ब्लँक, दुसरा फिलअप, म्हणजे ह्याच्या अल्टरनेटिव्ह हे जे सर्कल आहेत ते फिलअप करून घ्यायचे आहेत. ही 4थी बॉर्डर, ही 5वी बॉर्डर. ओके, कशी वाटते तुम्हाला ही बॉर्डर्स? आता नेक्स्ट थिक लाईनचा वापर करून आपण ही बॉर्डर काढणार आहेत. ह्या एकदम बेसिक बॉर्डर्स आहेत आणि याचा वापर खूप जास्त होतो. जास्त तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण हेवी वर्क करतो तेव्हा तुम्ही बघा बॉर्डरसुद्धा एकदम सिंपल काढल्या जातात, कारण की बेल्ट जे आहेत ते सिंपलच खूप छान वाटतात. आपण उद्या हेवी बेल्टसुद्धा बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे बेसिक जे बेल्ट्स आहेत त्याची कंपल्सरी प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्स जे बेल्ट आहे ते इझी जातील. आता या बॉर्डरची सुरुवातसुद्धा आपण 4 लाईन आणि स्कॅलप्सनी केली आहे. त्यानंतर अर्धा सेंटीमीटरची एक लाईन घेते. लाईन घेताना बघा मी व्यवस्थित कोन क्लीन करून घेते 2 टिप्सने माझ्या. त्यानंतरनं व्यवस्थित एक लाईन हळूच केली ड्रॉ. आता जसे आपण लाईन काढत होतो पॅरलल लाईन, जशा आडव्या लाईन काढल्या आहेत तशा उभ्या लाईन काढायच्या आहेत. बघा जसा वर्टिकल फर्स्ट डेला मी शिकवलं आहे वर्टिकल लाईन कशा काढायच्या, त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. इथे सगळ्या वर्टिकल लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. आणि ज्यांनी कोणी आपले क्लास 1, 2, 3 पाहिले नसेल तर ते पहिले पाहून घ्या. त्याच्यानंतर आपला क्लास 4 अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला बेसिक स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी क्लिअर करत असल्यामुळे ते क्लास बघणं तुम्हाला गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा जसं आपण सर्कल अल्टरनेट फिलअप केला आहे तसाच हे पण अल्टरनेटिव्ह फिलअप करायचं आहे. तर मंडळी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही माझा चॅनल पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्यासोबत जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर बेल बटन क्लिक करा, म्हणजेच रोज तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लास अटेंड करताल तुम्ही माझा. आणि ज्यांना कोणाला गरज वाटत असेल तर त्यांना माझ्या
चॅनल फॉरवर्ड करा, म्हणजे ते सुद्धा ॲज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनतील. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला लागणार आहे, कारण की फक्त लिमिटेडच सीट मी क्लाससाठी घेणार आहे. ज्यांना कोणाला हा क्लास करायचा असेल फक्त 1999 रुपये भरून, तर त्यांनी हा क्लास खरंच करा. ह्याच्यामध्ये मी माझे 100% देणार आहे. तुम्हालाही 100% दिले तर तुम्ही ॲज अ लवकर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता. आज होता आपला क्लासचा पार्ट 1. पार्ट 2 उद्या मी घेऊन येते बरोबर 11 वाजता. चला, बाय बाय एव्हरीवन.